हॅलो, मी शिवानी. हॉटेलला दम बिर्याणी खाल्ली होती, तर खूप आवडली होती आम्हाला. तर म्हटलं घरी पण एकदा ट्राय करून बघावा. तर चिकन आणलं होतं, स्वच्छ धुवून वगैरे घेतलं. त्याच्यामध्ये दही टाकलं, अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून टाकली, बिर्याणी मसाला, हळद आणि हा घरी बनवलेला मसाला आहे तो पण थोडासा ॲड केला. मीठ वगैरे, कोथिंबीर वगैरे टाकून ते व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून दिलं. आणि 7-8 कांदे घेतले होते. जास्त घेतले होते मी, कारण की 2 लेअर बनवायचे होते. मग कांदे जास्त लागणार होते. हे तळल्यावर एकदम थोडंच होऊन जातं, त्यामुळं जास्त लाल होईपर्यंत तळून घेतले. आणि तांदूळ, बासमती तांदूळ घेतले होते मी. ते उकळत्या पाण्यामध्ये मी टाकले. 2 ते 5 मिनटंच ठेवले फक्त, कारण की जास्त शिजवायचं नव्हतं तांदूळ. आणि त्याच्यानंतर मग उरलेले कांदे वगैरे तळून घेतले आणि कोथिंबीर पण कापून घेतली, कारण की सगळी तयारी करून ठेवली होती मी, कारण की लेअर करायच्या वेळेस मग हे कर ते कर नको म्हणून. आणि ह्या चाकूचा वापर मी आल्यावरच करीत राहते, त्यामुळे त्याला धारच राहिली नव्हती अजिबात. आणि हे पाणी काढून घेतलं भातामधलं. आणि भात शिजवायला टाकताना तुम्ही खडे मसाले वगैरे टाकू शकता. मला नाही आवडत म्हणून मी टाकले नाही, पण तुम्ही टाकू शकता. मी फक्त लिंबू टाकलं होतं. त्यानंतर हे कलर पाण्यात मिक्स करून ठेवले, सगळी तयारी करून ठेवली होती. त्यानंतर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. आणि कुणी तेल टाकीत नाही वाटतं, पण मी मनात आलं दिलं टाकून तेल थोडंसं. आणि ते चिकन टाकून दिलं मिक्स केलेलं. त्याच्यावर कांदा, तळलेला कांदा टाकून दिला, थोडीशी कोथिंबीर आणि भाताची एक लेअर घातली. त्याच्यावर परत कलर, कांदा, कोथिंबीर वगैरे हे सगळं टाकून दिलं आणि व्यवस्थित सगळीकडं पसरून दिलं. त्याच्यानंतर परत भाताची दुसरी लेअर टाकली होती आणि त्यावर परत कांदा, कोथिंबीर, कलर वगैरे हे व्यवस्थित पसरून दिलं. आणि त्याला पॅक करून ठेवायचं होतं. याच्या आधी कधी दम बिर्याणी बनवलेली नव्हती. ते पॅक कसं करायचं काय कळतच नव्हतं, त्यामुळे मम्मीनी मी अशी जुगाड बनवला होता. त्याच्यावर पोळपाट वगैरे सगळं ठेवून दिलं, तरी थोडीशी वाफ निघत होती. एकदमच जर पॅक असती तर अजून टेस्टी झाली असती. पण बिर्याणी हॉटेलपेक्षा पण खूप छान झाली होती, सगळ्यांना खूप आवडली. उगीच बाहेर पैसे घालण्यापेक्षा घरी बनवलेली बरी. खूप छान झाली ती, कलर पण खूप छान आला होता त्याला. आणि सगळ्यांनी इतकी आवडली ना, की सगळ्यांनी सगळी संपवली होती, थोडीसुद्धा नव्हती राहिली. तर मग अशी होती माझी आजची बिर्याणीची रेसिपी. कशी वाटली नक्की सांगा आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.